ठीक आहे, आज आपण शासकीय रुग्णालयामध्ये आलेला धाराशिवमध्ये. नेमका काय प्रकार घडला व कशामुळे आलात, काय झालेलं आहे नेमकं? माझी आई 11 वाजता सरकारी दवाखान्यामध्ये चालली होती. तिला असा त्रास होत होता पोटाचा. मग ती माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या वडिलांनी गाडी आडवी लावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा जावयानी प्रयत्न केला. तिने त्यास मनाई केल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली, भरपूर मारहाण केली. बेशुद्ध पडले तशाच अवस्थेत दोघं फरार होऊन पळून गेलेले आहेत. 2.5 वर्षाचा मुलगा माझा त्यांच्यासोबत आहे. त्याच्यानंतर एक एस टी ड्रायव्हरनी गाडी थांबवली, महामंडळ एस टी. त्यांनी थांबून गाडीत बसवून तिला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केली. त्याच्यानंतर तिथून पोलीस म्हणजे आमच्या इथले तेरमध्ये राहणार आम्ही, तिथून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोहोचलो. 3 वाजता आम्हाला इथे सादर करण्यात आले. ठीक आहे, 3 वाजता मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुमची तक्रार घेतलेली आहे का? घेतलेली आहे. 300 तुम्हाला काय कागद वगैरे दिला तिथून? हो, दिलाय. ठीक आहे, मग आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही, फक्त आम्हाला न्याय द्या. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वडील आणि काका यांच्यावरती तुम्ही आरोप करताय. काका माझे मिस्टर आहेत, ते तुमचे मिस्टर आहेत आणि तुमचे वडील आणि वडील. ठीक आहे, मग आता यांच्यावरती तुम्ही आरोप लावता. ह्याच्या अगोदरपासून काय त्रास आहे का? म्हणजे मला काय? माझ्या मिस्टरांचा खूप त्रास आहे. रात्री अपरात्री मला उघडं नागडं करून त्याने माझ्या अंगावर हत्यारे फिरवलेले आहेत असा, आणि औषध पाजून तो निघून गेलेला होता. खूप मोठा गुन्हेगार आहे. आम्हाला न्याय द्या. मग ठीक आहे, तुमची वडील आणि जावई हे एक सोबत असून तुम्ही सोबत नाही, असं का घडतंय? नेमकं काय प्रकार झालेला आहे? कारण काय आहे नेमकं? ते कष्ट करून खायला लागलेत. त्यांचं म्हणणं वडिलांना डाव खेळण्याचा आणि मटका खेळण्याचा नाद आहे. ते नाही, दोघं मायलेकर कामाला जातात, त्यांनी पैसे नाही दिले की ते मारहाण करतात त्यांना. ठीक आहे, म्हणजे ते दोघांचं एक असं जोडलेलं आहे, परंतु ते इकडंच त्रास देतात असं तुमचं म्हणणं आहे? हो. ठीक आहे, मग आता मागणी प्रशासनाला काय झालं पाहिजे? आणि आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे, बाकी काही त्यांच्याकडनं आम्हाला मागणी नाही. आम्हाला न्याय द्या. माझ्या आईला खूप लागलेला आहे. ठीक आहे. माझ्या कधीपासून जीवाला- त्रास आहे तुम्हाला? आम्हाला आता 4-5 वर्ष लग्न झाल्यापासून खूप त्रास आहे. खूप छळ करतात आमचा, ते शारीरिक मानसिक. ठीक आहे, मागणी आता काय आहे तुमची? आम्हाला मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे फक्त. मीरा जितेंद्र कानाडे, तेरीते राहणार. हं. मी सरकारी दवाखान्यात चालली होती. माझी तब्येत ठीक नव्हती, तर दोघांनी आडवी गाडी लावली, सासरा आणि जावई. हां, आणि माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जावयाने, छेडछाड केली. मी नाही त्यांच्यासोबत हे केलं, कॉम्प्रोमाइज नाही केली, म्हणून दोघांनी बेल्टनी, हातं पडेल त्या वस्तूंनी, दगड काहीही भेटल, वायर कशाने मी मारहाण केली माझ्यासोबत. ठीक आहे, कधी प्रकार घडला हा? सकाळी 10 वाजता. सकाळी 10 वाजता. हां. ठीक आहे, तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे आपण? हो, दिलेली आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला दिली? डोकी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. काय साहेब रिएक्शन घेतील ते घेतील ॲक्शन त्याच्यावर. हां. ठीक आहे, तुमची मागणी काय आहे आता नेमकी? मागणी काय आहे? आमची मागणी, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे साहेब. का बोट तुटलेले माझं, पूर्ण माझ्या शरीरावर जखमा आहे, पायाला कुठून रक्त येते माझ्या, अजून पाठीवर भरपूर वार आहेत माझ्या शरीरावर. हां. ठीक आहे, कारण काय झालं होतं? कशामुळे मारहाण झाली नेमकी? काय नाही, मुलीला ते सकाळी मारत होते. मग मुलीला रॉड घेऊन मारत होती. मग ती मुलगी रॉड घेतली, माझ्याकडे पळत आली. मग पळत आल्यानंतर मला घाबरून जुलाब लागली होती. हां, मग ही पळत आली. मग ह्या दोघांना मी घरी बसवलं. घरी बसवल्याच्या नंतर मी दवाखान्यात चालली होती. दवाखान्यात चालली तर दोघांनी डायरेक्ट एकटी बघितली की डायरेक्ट गाडी लावली दोघांनी मिळून, आणि दोघांनी मिळून माझ्यावर हल्ला केलेला आहे दोघांनी मिळून. ठीक आहे, यापूर्वी कोणता त्रास किंवा काय भांडण वगैरे? सारखं जावई ह्या बाईपाशी बसणूक, त्या बाईपासून बसणूक, ह्या बाईला बोलणूक, त्या बाईला बोलणूक, जावई सारखंच टोर्चर करीत होता माझ्या संग कंटिन्यू. हां. याची तक्रार कोणाला केली ती याच्या अगोदर? ह्याच्या अगोदर डोकी पोलीस स्टेशनलाच केली ह्याच्या अगोदर. म्हणजे आता ही दुसऱ्यांदा तक्रार हां, केली? दुसऱ्यांदा तक्रार येत आहे. ठीक आहे, याच्यापूर्वी कधी तक्रार केली होती? एक 15 दिवसापूर्वी केली होती. ठीक आहे, तेव्हा पोलिसांनी काय ॲक्शन घेतलं होतं? तेव्हा काही नाही, फक्त ते एका साहेबांनी बोलले होते, पण त्याच्यानंतर काहीच नाही. त्याच्यानंतर ते काय म्हणजे माझं त्यांचं काहीच नाही आहे म्हणजे असं बोलले ते. ठीक आहे, आता मारहाण कोण कोण केली होती? मिस्टर आणि जावई दोघांनी मिळून मारहाण केली. मग आता तुमची मागणी काय आहे? काय मागणी, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे, मुलीच्या जीवाला धोका आहे, त्या नातवाला धोका आहे. हां, एक लहान बाळ आहे, 3 वर्ष 2-2.5 वर्ष, ते घेऊन फरार झाले दोघंजण. ते लहान बाळ तुम्हाला हे मारताना कोणी पाहिलंय का? सगळ्या रोडवरच्या लोकांनी पाहिलंय, त्या नातवांनी पण पाहिलंय माझ्या. हां, ते सगळं जबाब देतो, पण ते झोपलाय आता. हां, आणि माझ्या मुलाच्या पण जीवाला धोका आहे, माझ्या भावाच्या पण जीवाला धोका आहे. आणि मी घरी सासरी जरी गेले तरी त्यांचे पण नावं घेतात, नाही बी त्यांनी कशात नसले तरी त्यांचे नावं घेतात आणि त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करतात विनाकारण. मी इथं कष्ट करून खायला लागले साहेब, कामाला जात होते तरी मला कष्ट करून हे खाऊ देत नाही ती.
मी काय करायचं? आणि माझा एक मुलगा आहे, मी त्या मुलाला घेऊन कुठे जाणार? तुम्ही सांगा मला. तर मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाच्या, मुलीच्या आणि नातवाच्या जीवाला मला सगळ्यांना धोका आहे. माझ्या भावांना पण धोका आहे. कोणापासून धोका आहे? मिस्टरापासून आणि जावयापासून. ठीक आहे, तुमचे मिस्टर आणि जावई. जावई हां, सुनील वसंत कोळपे. आणि मिस्टर जितेंद्र विश्वनाथ कानाडे, मी मिस्टर आहेत माझे. ह्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. शेवट का असे वार केलेले आहेत. साखळी, गाडीची साखळी होती त्याच्या हातात, परत काय चाकू ते काय काय होते त्याच्यापाशी. घरामध्ये तुम्हाला सगळं हत्यारं भेटतील. घरी पण गेलं तर पूर्ण पाठीवर, सगळ्या शरीरावर माझ्या जखमा आहेत. त्या तुम्ही आतून बघू शकताय.